So today we are going to see conversion of heat and work done. Already we have discussed this in first law of thermodynamics, that is dq is equal to du plus dw or dw plus du. So we know that heat and work done are related, but today we are going to see some specific examples in which heat, which we denote as q, is converted into work done and work done is converted into heat. Suppose तुम्ही हे ऐकलं असेल, आगीचा शोध कसा लागला. प्राचीन काळामध्ये माणूस ते गारगोटीवर गारगोटी घासून किंवा दगडावर दगड घासून ठेणगी पेटवायचा. सो दॅट इज नथिंग बट कन्वर्जन ऑफ व्हॉट, वर्क इंटू हीट आहे की हीट इंटू वर्क आहे. करेक्ट. सो वी डू सम वर्क, आपण ते दगड घासतो एकमेकांवरती, सो दॅट वी डू वर्क अँड द सिस्टीम कन्वर्ट्स द वर्क इंटू हीट, अँड हीट जी आहे ती सिस्टीम काय करते, सराउंडिंगला रिलीज करते किंवा इजेक्ट करते असं म्हणू शकतो आपण. सो त्याच्यामध्ये काय आहे, फ्रिक्शन म्हणतो मी. फ्रिक्शन काय करते, हीट कन्वर्ट्स इंटू, सॉरी इकडे लिहायला पाहिजे ना, friction, so work into heat. So that is one example. So that is very easy example. There can be other examples. माचीसची काडी सुद्धा, त्यात सुद्धा तुम्हाला काय करायला लागतं, वर्क करायला लागतं, त्यावेळेला ते फ्रिक्शननं आपल्याला हीट मिळतं. ओके, एनी काइंड ऑफ फ्रिक्शन इज रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट वर्क इंटू हीट. नाउ कॅन यू गिव्ह मी एक्झाम्पल इन विच heat is converted into the work? dq is equal to dw plus du. so isothermal example जेव्हा असेल तेव्हा काय असणार आहे, त्यावेळेला du हा 0 असणार आहे. सो त्या केसमध्ये, आयसोथर्मल केसमध्ये dq इक्वल टू dw असतो, बरोबर. मग आयसोथर्मल एक्सपान्शनच्या वेळेला काय होत होतं सांगा. ओके, आपण असं कन्सिडर करू, एक गॅस कंटेनरनं भरलेला आहे आणि त्यातला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे मला, किंवा फुगा आहे, एक समजा फुगा आहे, त्याच्यामध्ये आपण हवा भरलेली आहे आणि बाहेरनं आपण हीट दिली, ठीक आहे. तर काय होईल, फुगा का फुटतो, एक्सपान्शन झाल्यामुळे फुटतो का कॉम्प्रेशन झाल्यामुळे फुटतो, एक्सपान्शन होतं. ओके, सो हीट प्रोव्हाइड केल्यावर एक्सपान्शन होते. सो दॅट इज केस ऑफ कन्वर्जन ऑफ हीट इंटू वर्क डन. सो आयसोथर्मल एक्सपान्शन असेल तुम्ही, नॉट नेसेसरी आयसोथर्मलच रिॲक्शन असली पाहिजे इन एनी केस. म्हणजे जनरल रिॲक्शन जरी असेल तरी सुद्धा एक्सपान्शन जर असेल, फक्त एक अट आहे की ती आपण हीट दिलेली असली पाहिजे, म्हणजे ॲडिबॅटिक प्रोसेसला आपण यात घेऊ शकत नाही. सो हीट आपण प्रोव्हाइड करतोय आणि वर्क काहीतरी होतंय, आपण एक्सपान्शन झालेलं बघतोय किंवा काही केसमध्ये कॉम्प्रेशन झालेलं बघतो. मग त्या केसमध्ये हीट काढून घेतली असेल, म्हणजे साईन निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीतरी असू शकतो, पण हीट इज रिस्पॉन्सिबल टू डू वर्क. आणि ह्या केसमध्ये आपण बघितलंय की वर्क इज रिस्पॉन्सिबल टू, किंवा वर्क डन पासून आपल्याला हीट मिळते. आता ह्याच्यामध्ये जे आपण सिस्टीम बघितलेली आहे, ही केस बघा फ्रिक्शनची, ह्याच्यामध्ये जे दोन दगडांमध्ये घर्षण होतंय समजा, तर समजा त्याने हीट बाहेर टाकली, त्याच्यानंतर जी काही सिस्टीम आहे ती ओरिजिनल पोझिशनला येईल काही काळानंतर. म्हणजे हीट समजा रिलीज झाल्यानंतर आपण वर्क करायचं थांबवलं, हीट जी होती ती सराउंडिंगला पास ऑन झालेली आहे आणि टेम्परेचर त्यामुळे नंतर पुन्हा रेग्युलर झालेलं आहे. किंवा ह्या एक्सपान्शनच्या केसमध्ये आपण जी काही हीट दिलेली आहे ती समजा आपण काढून घेतली हीट जायची, तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, हीट रिलीज होणार आहे टू सराउंडिंग आणि पुन्हा कॉम्प्रेशन होणार आहे. सो जी सिस्टीम आहे ती ओरिजिनल स्टेटला येणार आहे, जी काही आधीची स्टेट असणार आहे PVT, इट विल कन्वर्ट टू इट्स ओरिजिनल स्टेट. स्टेट ती जी आहे सिस्टीमची स्टेट ती काय होणार आहे, कन्झर्व होणार आहे मुळात किंवा रिटेन होणार आहे. म्हणजे व्हॉट वी कॅन से हिअर, सिस्टीम इज अ मीडियम टू कन्वर्ट हीट इंटू वर्क डन और वर्क डन इंटू हीट. ठीक आहे. सो आपल्याला ज्या वेळेला
कन्व्हर्जन करायचं आहे Q इंटू डब्ल्यू और डब्ल्यू इंटू क्यू. सो सिस्टीमची जी स्टेट आहे दॅट इज इंडिपेंडेंट. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये कॅटॅलिस्ट शिकला असाल बरोबर. सो व्हॉट दे डू, त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये चेंज होत नाही, टेम्पररी चेंज असतो, पण काही काळानंतर ते पुन्हा त्यांची स्टेट रिगेन करतात. त्याच पद्धतीनं आपली जी काही सिस्टीम असणार आहे ती काय करते, आपली टेम्पररी स्टेट चेंज करते पण पुन्हा इट्स ओरिजिनल जी काही स्टेट आहे त्याला परत येते. आणि त्या काळामध्ये ते काय करते, वर्कडनचा हीटमध्ये किंवा हीटचं वर्कडनमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. मग आता ही कसं काय होते, एकतर आपण जे आता शिकायचं आहे अशा हीट प्रोसेसेस, कन्व्हर्जन प्रोसेसेस, तर त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर डिफरन्स आहे असं कन्सिडर करणार आहे. सो आपण एक सिस्टीम कन्सिडर करूया. दिस इज आवर सिस्टीम, जो ॲरो केलेला आहे दिस इज सिस्टीम, आणि बाकीचं जे हे इकडं आहे ते सराउंडिंग आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये दोन रिझर्वायर आहेत. ते काय आहेत बघूया आपण. याला एकाला H म्हणतो आणि एकाला C म्हणतो. हा असणार आहे हॉट आणि हा असणार आहे कोल्ड. H जो आहे तो हॉट आहे, C जो आहे तो कोल्ड आहे. किंवा ह्यांचे टेम्परेचर तुम्ही दाखवू शकता T1 आणि T2. आता काही ह्याच्यामध्ये नोटेशन वेगळं असू शकतं, म्हणजे ह्याला T2 आणि ह्याला T1 असं असू शकतं. सो इट डिपेंड्स ऑन, म्हणजे जेव्हा आपण फॉर्म्युला करणार आहे त्यावेळेला ते फरक पडेल. पण आता आपण असं कन्सिडर करणार आहेत की हीट जी आहे ती ह्या रिझर्वायरमधून, हॉट रिझर्वायर जो आहे त्याच्यामधून काय येणार आहे, सिस्टीममध्ये येणार आहे, आणि सिस्टीममधून पुन्हा ती दुसऱ्या ह्याला जाणार आहे, दुसऱ्या रिझर्वायरला जाणार आहे. ठीक आहे. आणि ह्या हीट एक्सचेंजच्यामुळं ही जी काही सिस्टीम आहे ह्याच्यात काहीतरी पार्टिकल्स असतील. ओके, सो त्या पार्टिकलचं वर्कडन काहीतरी घडून येते. मे बी एक्सपान्शन असेल, कॉम्प्रेशन असेल, जे काय होते वर्कडन. मोस्टली आपण एक्सपान्शनच बघतो, कॉम्प्रेशनला आपण वर्कडनच्या ह्याच्यात घेणार नाही आहे. किंवा जे काही असेल ते वर्कडन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल मला आता आठवलं. सपोज इलेक्ट्रिक वायर आहे आणि तुम्हाला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट माहिती आहे. सो वायर हीट होते काही काळानंतर. सो ते कोणतं कन्व्हर्जन आहे, वर्कचं हीटमध्ये आहे का हीटचं वर्कमध्ये आहे. इथे लिहितो मी IR/dt किंवा I2R/T लिहितो. म्हणजे टी एवढ्या टाईमसाठी जर करंट फ्लो होत असेल तर त्यात एवढी हीट जनरेट होते बरोबर. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ वर्क इनटू हीट. सो इलेक्ट्रिकल वर्क होत आहे आणि त्यामुळे हीट जनरेट होते. हा होणार आहे, तेच घ्यायचं आहे आपल्याला एक्झाम्पल. सर बॉयलर होणार नाही. हा होईल की. हीट इनटू वर्क. हो, यू कॅन टेक एनी एक्झाम्पल. सो यू मे राईट डाऊन अ लिस्ट ऑफ एक्झाम्पल्स. ओके, सो आता काय होणार आहे, सो अशी काहीतरी एक सिस्टीम होणार आहे. सो आपण ह्याला एक नाव देणार, ह्यालाच आपण हीट इंजिन म्हणणार आहे. हीट इंजिनचा जो काय म्हणतात त्याला, स्कीमॅटिक डायग्राम जी आहे ही अशी आहे. ओके, सो दिस इज स्कीमॅटिक डायग्राम. आणि इथून जी हीट ट्रान्सफर होते ह्याला आपण Q1 म्हणू शकतो किंवा QH म्हणू शकतो. आणि ही जी रिलीज होते इकडं हीट ती होणार आहे QC किंवा Q2. दोन्ही नोटेशन आपण वापरू शकतो. ठीक आहे, मी वेगळं नोटेशन पण वापरतो इथं. ह्याला मी म्हणतो QH आणि ह्याला म्हणतो TH. ठीक आहे. आणि खाली जो आहे ह्याला म्हणतो Q2 आणि T2. ठीक आहे, दोन्ही सेमच आहे. Q ऑफ C म्हणजे कोल्डला दिलेली हीट TC. ठीक आहे. QC आणि QH शक्यतो आपण लिहिणार नाही. Q1 Q2 लिहू शकतो किंवा Qin लिहू शकतो आणि Q out आणि इकडं वरती लिहू शकतो Qin. हे मी सगळं जरी वेगळं लिहित असलो तर हे सगळं सेमच आहे. Qin आहे म्हणजे काय होते, सिस्टीमच्या आतमध्ये ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम जी आहे ह्याच्या आतमध्ये काहीतरी वर्क होण्यासाठी आपण हीट पाठवलेली आहे, ती असणार आहे आपली Qin. ओके, किंवा Q1 म्हणू शकतो आपण. आणि ही जी रिझर्वायर आहे
ह्याचं जे टेम्परेचर आहे ते आहे T1 आणि हे जे कोल्ड रिझर्व्हर आहे ह्याचं टेम्परेचर आहे T2. सो मी तुम्हाला काही अल्टरनेटिव्ह जी नावं आहेत ती पण लिहून देतो. सो T1 किंवा TH हे आहे हॉट बॉडी आहे, त्याचं टेम्परेचर आहे. सो त्याचं जे नाव आहे त्या रिझर्व्हायरचं त्याला आपण हॉट रिझर्व्हायर असं म्हणणार आहे. हॉट किंवा हाय टेम्परेचर रिझर्व्हायर असं म्हणू शकतो. किंवा ह्याचंच दुसरं नाव आहे सोर्स, बिकॉज इट सप्लायज द हीट. आणि आपलं दुसरं जे आहे सो दॅट इज ॲट लोअर टेम्परेचर ऑर इथं कोल्ड म्हणू शकतो आपण TC. सो ऑब्वियसली टेम्परेचर ज्याचं जास्त आहे ते काय आहे, हे हॉट रिझर्व्हायर आहे. सो आपण कंडिशन मॅथमॅटिकली अशी लिहू शकतो इथं TH इज ग्रेटर दॅन TC. म्हणजे हे ऑब्वियस आहे, लिहायची गरज नाही आहे. हॉट अँड कोल्ड म्हटल्यावर आपल्याला कळू शकतो. सो ह्याचं जे नाव आहे हे आहे कोल्ड रिझर्व्हायर. सो आता आपण अज्युम काय करणार आहे बघा, जे हीट इंजिन आपण ड्रॉ केलेलं होतं ते हीट इंजिन वर्क होताना म्हणजे काय, जेव्हा हीट पास होते हॉट रिझर्व्हायरकडून सिस्टीमकडं आणि सिस्टीमकडून कोल्ड रिझर्व्हायरकडं. सो त्यावेळेला टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्व्हायर किंवा सोर्स म्हणू शकतो आणि टेम्परेचर ऑफ सिंक किंवा कोल्ड रिझर्व्हायर इज कॉन्स्टंट. म्हणजे T1 आणि T2 हे कॉन्स्टंट आहेत, ते चेंज होत नाही. सो एनर्जी फ्लो किंवा हीट फ्लो ह्याचा जी डायग्राम असते ती आपण अशी काढतो. इथं काहीतरी रिझर्व्हायर आहे, ह्याचं टेम्परेचर आहे TH. सो इथून QH ही हीट ट्रान्सफर होते आणि आपण काय करतो, ह्याला म्हणतो हा वर्क डन आहे. किंवा आपण इकडं वर्क डन काढूया. इथूनच काय होतंय, वर्क डन होते. इथे मध्ये सिस्टीम आहे आणि इकडून हा कोल्ड रिझर्व्हायर आहे ज्याचं टेम्परेचर आहे TC. हे कॉन्स्टंट आहे. TH आणि TC हे ऑलवेज कॉन्स्टंट आहे. मे बी दे आर कनेक्टेड टू सम एनर्जी सोर्स, त्यांना कॉन्स्टंट टेम्परेचरला ठेवण्यासाठी काहीतरी लागत असेल मे बी. TC आहे. किंवा आपण Q1 Q2 घेऊयात. Q1 आहे आणि हा आहे Q2. ह्याला आपण दुसरं नाव काय दिलं होतं, Qin और Qout. Qin सिस्टीमच्या आतमध्ये Qin येणार आहे आणि हा येणार आहे Qout. सो आता एनर्जी कन्झर्वेशन सिम्पली वापरा किंवा आपण त्याला फर्स्ट लॉ ऑफ एनर्जी म्हणू शकतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तो वापरून आपल्याला काय मिळणार आहे बघा, याच्यावरून आपल्याला इक्वेशन असं मिळेल. Qin आपण प्रोव्हाइड करतोय, ठीक आहे. ही हीट आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, दॅट इज इक्वल टू, ही हीट कशात स्प्लिट होते तर वर्कडन थोडंसं होतं आणि थोडीशी हीट कोल्ड रिझर्व्हायरला जाते. सो ह्यांची जी ॲडिशन आहे ती काय असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे Q1च्या. Q2 किंवा Qout प्लस W. सो इफिशियन्सी जी आपल्याला दाखवणार, आपण हीट इंजिन हे दाखवलेलं आहे, त्याची जी इफिशियन्सी असते ती इफिशियन्सी आपण डिनोट करतो इटानं अँड दॅट इज नथिंग बट W अपॉन Qin. ह्याला आपण काय म्हणणार आहे, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. हे आपण हीट इंजिनच बघतोय आणि हे हीट इंजिनची स्कीमॅटिक डायग्राम आहे. ओके, हे जे हीट इंजिन आहे त्याची इफिशियन्सी आपण वर्क डन आणि Qinच्या फॉर्ममध्ये काढली. पण आपण प्रत्येक वेळेला वर्क डन मेजर करू शकतो असं नाही, पण हीट आपण मेजर करू शकणार आहे. सो आपल्याला जो वर्क डन आहे त्या वर्क डनला जर दोन्ही हीटच्या फॉर्ममध्ये लिहिता आलं ह्या इक्वेशनवरनं तर काय लिहिता येईल बघा, Qin मायनस Qout इक्वल टू W. किंवा Q1 Q2 पण तुम्ही यूज करू शकता. इन आणि आउट लक्षात ठेवायला सोपं पडेल, लगेच लक्षात येतं Q1 Q2 पेक्षा, म्हणून आपण Qin आणि Qout असे नोटेशन वापरूयात. आणि TH आणि TC T1 T2 पेक्षा, कारण 1 आणि 2 काही वेळा बदलू शकतं सिस्टीम नुसार किंवा बुकनुसार. ओके, सो आपल्याला काय मिळालं बघा, W इज इक्वल टू Q1 किंवा Qin मायनस Qout. सो आपण हे जर फॉर्म्युला टाकलं जर इफिशियन्सीच्या तर काय मिळेल सांगा, इटा इज इक्वल टू Wच्या जागी मी वरती काय लिहितो, Qin मायनस Qout डिवायडेड बाय Qin. बरोबर. सो बेस सेम आहे, तो न्यूमरेटर मी सेपरेट करू शकतो. Qin अपॉन Qin अपॉन Q1 म्हणजे 1 होईल मायनस Qout अपॉन Qin. ठीक आहे.
सो ह्याचा अजून एक फॉर्म्युला आपण बघणार आहे पुढच्या काही लेक्चरमध्ये. सो दिस इज इफिशियन्सी. नाव टेल मी इफिशियन्सीची व्हॅल्यू काय असू शकेल मॅक्झिमम आणि मिनिमम, हे तुम्ही शिकला असेल 12वीला. सो व्हॉट विल बी द मिनिमम व्हॅल्यू ऑफ इटा अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इटा. एखादं एक्झाम्पल घेऊन बघा क्यू इन आणि क्यू आउटसाठी. ऑब्विसली क्यू आउट हा लहान असणार आहे क्यू इनपेक्षा, त्यामुळे हा वर्गडन पॉझिटिव्ह आहे. आणि इथं जे आपण बघतो हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बघतोय, म्हणजे वर्गडन बाय सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम, त्यानुसार प्लस मायनस घ्यायचं नाही आहे. हे जेव्हा आपण हिट इंजिन डिराईव्ह करतो मॅथमॅटिकली सगळं, तर त्याची फक्त ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेणार आहे आपण, प्लस मायनसचा विचार करायचा नाही आहे. सो ऑल व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह. सो अँड क्यू आउट इज लेस दॅन क्यू इन. इटाची व्हॅल्यू 0 कधी असू शकेल सांगा, वेन इट विल बी 0. असू शकेल का 0 मॅथमॅटिकली? क्यू इन 0 असेल तर काय होईल सांग? हा जर 0 झाला तर हे समथिंग आपण 0 इन्फिनाइट होईल ना, मायनस इन्फिनिटी येईल आन्सर. हे 0 होऊन चालणार नाही, हे 0 व्हायला पाहिजे, बरोबर ना? क्यू आउट 0 व्हायला पाहिजे. क्यू आउट जर 0 झाला तर 0 अपॉन समथिंग इज 0. सो 1 मायनस 0 इज 1. सो व्हेन क्यू आउट इज इक्वल टू क्यू इन, किंवा Q1 Q2 लिहितो, सोपं लिहायला पडतंय, त्यावेळेला काय होणार आहे? ओके सॉरी, Q2 इक्वल टू 0 झालं, त्यावेळेला काय होणार आहे? इटा इज इक्वल टू 1 होणार आहे. ठीक आहे. आणि ज्या वेळेला Q2 इज इक्वल टू Q1 होणार आहे, त्यावेळेला काय होईल? हा जो रेशो होणार आहे तो काय होणार आहे? 1 होणार आहे. क्यू आउट अपॉन क्यू इन इज इक्वल टू 1. सो 1 मायनस 1 काय होणार आहे? 0. सो दिस विल रेंज फ्रॉम 0 टू 1. ॲक्च्युली हे इक्वल टू साईन मी मुद्दाम लिहिलेलं नाही आहे, म्हणजे लेस दॅन इक्वल टू, कारण हे एक्झॅक्टली 0 किंवा एक्झॅक्टली 1 असू शकणार नाही. कारण Q2 इक्वल टू Q1 आहे असं समजूयात आपण, बरोबर? सो हीटचा फ्लोच होणार नाही आहे. दोघांची जर हीट सेम असेल किंवा टेम्परेचर सेम आहे तर हीट फ्लोच होणार नाही. सो वर्कडन होण्याचा प्रश्नच नाही, बरोबर? सो दॅट इज नॉट पॉसिबल, म्हणजे प्रोसेसच काय होत नाही आहे. आणि Q2 0 आहे अशी पण प्रोसेस असणं अवघड आहे. क्यू इन आधी असेल, क्यू इन, आणि इथं हा क्यू आउट आहे. हा जर 0 झाला तर कंप्लीट प्रोसेस जी आहे ती सगळी वर्गडन आहे, इकडं काही होत नाही असं आहे. बट दॅट इज नॉट पॉसिबल, कारण आपण काय अजून केलं की हा जो टेम्परेचर आहे, हा TC जो आहे, हा TH पेक्षा काय आहे? लहान आहे. सो हीट फ्लो होणं अपेक्षितच आहे, बरोबर आहे? सो क्यू आउट 0 असू शकत नाही. आणि त्यामुळं ही जी इफिशियन्सी आहे आपली ती एक्झॅक्टली 0 किंवा एक्झॅक्टली 1 असू शकणार नाही, बट इट विल बी इन बिटवीन दिस. हा जो रेशो आहे, दिस रेशो विल बी ऑलवेज लेस दॅन 1, कारण क्यू इन हा मोठा आहे. सो हा रेशो जो आहे हा पण 0 टू 1 मध्येच असणार आहे. सो 1 मायनस समथिंग इन बिटवीन 0 टू 1, इट विल बी ऑल्सो इन बिटवीन 0 टू 1. सो दिस इज द इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. सो त्याच्यासाठी आपण 2 फॉर्म्युले बघितले. पहिला आहे इटा इज इक्वल टू W अपॉन Q1 किंवा Q in, and another is equal to Q in minus Q out upon Q in. So ह्यालाच 1 minus Q out upon Q in लिहू शकतो आपण. कडे लिहितो, is equal to 1 minus Q in upon Q out.